नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला म्हणजे दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आजचा रेसिपी आहे ना, खूप सोपी आहे. आपण गोपाळकाला बनवत आहोत. तर तेच गोपाळकाला जे दहीहंडीमध्ये हंडी फोडताना त्या मटक्यामध्ये असतात, तेच गोपाळकाला. तर त्यासाठी काय केलेलं आहे, मी इथे एक वाटीभर पोहे ना भिजवून घेतले एक 5 मिनिटासाठी. पाणी निथळून घेतलं. त्यामध्ये आवश्यकतेनुसार दही घेतलं 2 ते 3 चमचे. आपल्याकडे ज्वारीच्या लाह्या असतील तर त्या तुम्ही टाका. तसंच मुरमुरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची. तसंच भिजवलेली चण्याची डाळ टाकायची. ही साधारण 1 ते 2 तास आपण भिजवून ठेवू शकतो. तर ही डाळ टाकायची. आवडीप्रमाणे याच्यातलं साहित्य आहे ना, ते आपण कमी-अधिक वापरू शकतो. तसंच चिरलेली काकडी टाकायची आणि तुमच्याकडे खोबरं असेल तर ते किसून टाकू शकतात, ओलं खोबरं. तसंच सफरचंदाचे काही काप आहेत ते टाकायचे, काही बेदाणे टाकू शकतात. तसंच काही डाळिंबचे दाणे टाकायचे. थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची. जे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत साहित्य ते टाकायचं. गोपाळकाला म्हणजे तेच विविध सगळं साहित्य एकत्र करणं. तर त्याच्यामध्ये आपण आता काही डाळिंबचे दाणे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं थोडंसं लोणचं टाकायचं आणि लोणचं टाकून आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं. गोपाळकाला बनवून घ्यायचं. झाला आपला गोपाळकाला तयार. आणि आता यामध्ये काय करायचं, आपण फोडणी द्यायची. तर फोडणीमध्ये साधे हिरवी मिरची, लाल मिरची, जिरं मोहरीची, हिंगाची, कढीपत्त्याची एक सिंपल फोडणी करायची आणि ती या गोपाळकाल्यामध्ये टाकून सर्व जिन्नस छान असं एकजीव करायचं आणि आपला श्रीकृष्णाला नैवेद्य लावायचं. हे सर्व जे आहे ना, हे सर्व साहित्य, हे सर्व श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत आणि साधा सोपा असा भोग आपण श्रीकृष्णाला लावायचा असतो. तर मंडळी तुम्ही सुद्धा गोपाळकाल्यामध्ये काय-काय साहित्य वापरतात, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर मंडळी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. बोला हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की.